श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नशिबाच्या चक्रात अडकलेल्या माझ्या तमाम वृषभ राशींच्या भाग्यवान जातकांनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कारण आज मी तुमच्यासमोर अशा एका सत्याचा खुलासा करणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. येत्या 20 एप्रिलचा सूर्योदय तुमच्यासाठी केवळ एक नवीन दिवस नसेल, तर तो तुमच्या आयुष्यातील एका भयानक संघर्षाच्या अंताची आणि एका दिव्य चमत्काराची नांदी ठरणार आहे. सावधान वृषभ राशींच्या लोकांनो, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आता अशा एका गूढ शक्तीचे आणि व्यक्तीचे पाऊल पडणार आहे, जिचे नाव ऐकताच तुमच्या काळजाची धडधड एका क्षणासाठी थांबेल आणि तुमच्या डोळ्यातून आनंदाचे पहाट वाहू लागतील. गुरुजी म्हणतात, वृषभ राशींच्या लोकांनो, कर्माचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुम्ही आजवर जो संयम राखलात आणि जे दुःख निमूटपणे सहन केलं, त्याची दखल साक्षात ईश्वराने घेतली आहे. लक्षात ठेवा, जेव्हा अंधार सर्वात जास्त गडद होतो, तेव्हाच प्रकाशाची किरणे सर्वात जास्त तेजस्वी असतात. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता केवळ संपणार नाही, तर तो तुम्हाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. फक्त स्वतःवर आणि तुमच्या कुलदेवतावर अढळ विश्वास ठेवा, कारण येणारा बदल हा विधिलिखित आहे आणि तो कोणीही रोखू शकत नाही. हा केवळ ग्रहांचा खेळ नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडांनी मिळून रचलेले एक असे रहस्य आहे, जे आता तुमच्यासमोर उलगडणार आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमचे दारिद्र्याचे, दुःखाचे आणि मानसिक त्रासाचे दिवस कधीच संपणार नाहीत. पण लक्षात ठेवा की जेव्हा संकट टोकाचे असते, तेव्हाच परमेश्वराची शक्ती कार्यान्वित होते. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? ती तुमच्या भूतकाळातील एखाद्या विसरलेल्या पानावरून आली आहे, की भविष्याच्या एखाद्या गुप्त संदेश घेऊन आली आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाहणे अनिवार्य आहे. कारण जर तुम्ही थोडासाही भाग चुकलात, तर कदाचित तुमच्या नशिबाची ही शेवटची आणि सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. वृषभ राशींच्या जातकांनो, आता स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा, कारण तुमच्या जीवनाचा जो वेदनादायी अध्याय होता, तो आता पूर्णपणे जळून राख होणार असून तिथून एका भीतीदायक पण अत्यंत सुवर्ण अशा युगाची सुरुवात होणार आहे. अमावस्येचा तो गडद अंधार आता ओसरला असून अवकाशात अशा काही हालचाली घडत आहेत, ज्या सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत, पण ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिल्यास तुमच्या राशीमध्ये एक प्रचंड ऊर्जा स्रोत निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात अमावस्यानंतरचा काळ हा नेहमीच नवीन सृजनाचा मानला जातो, पण वृषभ राशीसाठी यावेळेस हे परिवर्तन काहीतरी वेगळेच गुपित घेऊन येत आहे. गुरुजी म्हणतात, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, पण वृषभ राशीसाठी हे परिवर्तन वरदान ठरणार आहे. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा ऊर्जा स्रोत तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट करेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजवर धावपळ केलीत, त्या आता आपोआप तुमच्याकडे चालत येतील. हा काळ केवळ धनप्राप्तीचा नाही, तर आत्मिक शांतीचा सुद्धा आहे. येणाऱ्या 20 एप्रिलला जो संकल्प तुम्ही कराल, तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी निसर्गाची असेल. घाबरू नका, कारण काळ तुमच्या बाजूने वळला आहे आणि आता फक्त प्रगतीची दारे उघडली जाणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी असलेला शुक्र ग्रह आता अशा एका प्रबळ आणि राजयोगकारक स्थितीत प्रवेश करत आहे, जिथून तो तुमच्यासाठी वैभवाची आणि सुखाची सर्व बंद दारे एका मागून एक उघडत जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक छळातून, नैराश्यातून आणि नकारात्मकतेतून जात होतात, त्या सर्व वाईट शक्तींचा अंत आता या 20 एप्रिलच्या मुहूर्तावर होणार आहे. आता ब्रह्मांड स्वतः तुमच्या बाजूने उभे ठाकले असून तुमच्या सभोवतालचे संपूर्ण वातावरण एखाद्या जादूबसासारखे बदलू लागेल. जे अडथळे कालपर्यंत तुमच्यासमोर हिमालयासारखे उभे होते, ते आता अचानक एखाद्या अदृश्य शक्तीच्या मदतीने कापसासारखी विरून जाताना तुम्हाला दिसतील. वृषभ राशींच्या लोकांनो, हा काळ तुम्हाला स्वतःला सावरण्याची आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची शेवटची संधी देणार आहे. कारण ग्रहाच्या या बदलामुळे तुम्हाला केवळ पैसाच नाही, तर एक प्रकारचे दैवी संरक्षण आणि आत्मिक बळसुद्धा प्राप्त होणार आहे. हे संपूर्ण नियोजन ईश्वरी आहे, ज्यामध्ये तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि तुमच्या कष्टाचे फळ एका विशेष व्यक्तीच्या रूपाने तुमच्यासमोर उभे राहणार आहे, जिला पाहताच तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आता प्रश्न उरतो की ती व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? ज्योतिषशास्त्राच्या संकेतानुसार या व्यक्तीशी तुमचे एक अतूट आणि प्राचीन कार्मिक नाते जोडलेले आहे.
गुरुजी म्हणतात, नात्यांच्या या विणलेल्या जाळ्यात काही व्यक्ती केवळ निमित्त म्हणून येतात. ज्या कार्मिक नात्याचा उल्लेख आपण करत आहोत ती व्यक्ती तुमच्या जीवनात एक नवीन क्रांती घडवून आणेल. तिच्या शब्दात जादू असेल आणि तिच्या विचारात तुमच्या प्रश्नाची उत्तरे असतील. हे भेट आकस्मिक असेल पण तिचे परिणाम दीर्घकालीन असणार आहेत. तुमच्या जीवनातील रिकामेपण भरून काढण्यासाठी ही व्यक्ती नियतीने निवडली आहे. जेव्हा ती समोर येईल तेव्हा संशय घेऊ नका, उलट मोकळ्या मनाने तिचे स्वागत करा. तुमचे अर्धे दुःख केवळ तिच्या मार्गदर्शनाने दूर होईल. हा माझा शब्द आहे. ही अशी एखादी व्यक्ती असू शकते जिच्याशी तुमचे रक्ताचे नाते नसेल, पण तिने तुमच्या आयुष्यावर कधी काळी असा काही खोलवर परिणाम केला असेल जो तुम्ही आजही विसरू शकला नसाल. अचानक एखाद्या अनामिक फोन येईल किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमची नजर कोणाशी तरी मिळेल आणि त्याच क्षणी तुमचे संपूर्ण नशीब पालटून जाईल. तिचे नाव कानावर पडताच तुमच्या मनात जुन्या आठवणीची एक भीतीदायक गर्दी होईल आणि काही काळासाठी तुम्हाला असे वाटेल की वेळ तिथेच थांबली आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन येत नाही आहे, तर तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षापासूनच्या ज्या रिकाम्या जागा होत्या, ज्या जखमा होत्या, त्या भरून काढण्यासाठी नियतीने तिला पाठवले आहे. तिच्या आगमनामुळे तुमच्या मनातील सर्व गोंधळ आणि संभ्रम कायमचे दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरची, आयुष्याची एक नवीन आणि रोमांचक दिशा स्पष्टपणे दिसू लागेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक मानसिक आधारस्तंभ ठरेल आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी एखाद्या मजबूत सावलीप्रमाणे उभी राहील. ही केवळ एक साधी भेट नसून तुमच्यासाठी निसर्गाची एक वरदान आहे, ज्याचा उपयोग करून तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे. तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी ही व्यक्ती एका कॅटलिस्टप्रमाणे, म्हणजे प्रक्रियेचा वेग वाढवणाऱ्या शक्तीप्रमाणे काम करेल. जर तुम्ही कर्जाच्या डोंगराखाली दबलेले असाल किंवा तुमच्या व्यापारात सतत असे नुकसान होत असेल ज्याचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर ही व्यक्ती तुम्हाला असा काही गुप्त मार्ग दाखवेल की तुमची रिकामी झालेली तिजोरी पुन्हा एकदा सोन्या नाण्याने भरून जाईल. तिच्या एका सल्ल्यामुळे तुमचे बंद पडलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग पुन्हा एकदा प्रवाहित होतील आणि पैशाची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल. वृषभ राशींच्या जातकांनो, तुमच्यावर शुक्राच्या मालव्य राजयोगाचा असा काही प्रबळ प्रभाव पडणार आहे की तुम्ही तुमच्या कल्पनेच्या पलीकडे संपत्ती आणि ऐश्वर्य मिळवू शकाल. गुरुजी म्हणतात, संपत्ती येते आणि जाते, पण मालव्य राजयोगात मिळणारे वैभव हे कायमस्वरूपी असते. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला केवळ ऐश्वर्य देणार नाही, तर समाजात मान सन्मान सुद्धा मिळवून देणार आहे. ज्या लोकांनी कालपर्यंत तुमची थट्टा केली तेच लोक उद्या तुमच्या यशाचे गोडवे गातील. लक्ष्मीच्या आगमनाची ही चिन्हे आहेत, त्यामुळे मनाचा मोठेपणा जपून ठेवा. आलेला पैसा सत्कारणी लावा आणि गरजूंची मदत करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता तेव्हा तुमचा स्वतःचा रस्ता अधिक उजळून निघतो. हाच खरा राजयोग आहे. तुम्हाला अचानक एखादा मोठा धनलाभ होऊ शकतो किंवा पिढ्यानपिढ्या रखडलेले एखादे गुप्त धन तुमच्या हाती लागू शकते. ही व्यक्ती तुम्हाला केवळ पैसे मिळवून देण्याचे मार्ग सांगणार नाही, तर ते पैसे कसे टिकवायचे आणि त्याची वृद्धी कशी करायची याचे एक असं रहस्य सांगेल जे आजवर जगाला माहीत नव्हते. येणारा हा काळ तुमच्यासाठी चैनीचा, विलासाचा आणि अफाट भौतिक सुखाचा असणार आहे. ज्या घराचे किंवा गाडीचे स्वप्न तुम्ही डोळ्यात साठवून ठेवले होते ते आता सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. पण या सर्वासाठी तुम्हाला येणाऱ्या नवीन व्यक्तीवर आणि तुमच्या नशिबावर निस्सीम विश्वास ठेवावा लागेल. त्या व्यक्तीच्या पावलांमुळे तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील, ज्यामुळे तुमचे दैन्य संपवून तुमचे जीवन वैभवशाली बनेल. निसर्ग जेव्हा आपल्याला काही मोठी गोष्ट देणार असतो तेव्हा तो काही गुप्त आणि कधीकधी भीतीदायक वाटणारे संकेत सुद्धा देतो. तुमच्या आयुष्यात येणारे या विशेष व्यक्तीचे नाव प्रामुख्याने क, स, र या अक्षरांनी सुरू होण्याची दाट शक्यता दिसत आहे. हे संकेत अत्यंत सूक्ष्म असतात, त्यामुळे तुम्हाला सतर्क राहून तुमच्या आजूबाजूच्या अशा व्यक्तींवर लक्ष ठेवायचे आहे ज्यांच्या नावात ही अक्षरे आहेत. कदाचित ही व्यक्ती तुमच्या दूरच्या नातेवाईकांमधील असेल किंवा तुमचा एखादा जुना शत्रू जो आता स्वतःचे हृदय परिवर्तन करून तुमचा सर्वात मोठा मित्र बनून तुमच्या समोर येईल. या नावाच्या व्यक्तीशी संवाद साधताना तुम्हाला तुमच्या शरीरात एक वेगळीच कंपनी आणि ऊर्जा जाणवेल, जी तुम्हाला सांगेल की हीच ती नशिबाची गुरुकिल्ली आहे जिने तुमच्या प्रगतीचे सर्व टाळे उघडले जाणार आहेत. या नावाच्या व्यक्तींना कधीही कमी लेखू नका किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची घोडचूक करू नका,
कारण ब्रह्मांडाने या नावाच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निवडला आहे. आता वेळ आली आहे तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची आणि नशिबाने दिलेल्या या संधीचे सोने करायची. हे सर्व भाग्य आणि ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकून राहावी यासाठी तुम्हाला 2 अत्यंत सोपे पण गुप्त उपाय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे सुगंधाचा दिव्य वापर. शुक्राला प्रसन्न करण्यासाठी दररोज तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला गुलाबाच्या शुद्ध अत्तराचा शिडकावा करा, कारण सुगंध जिथे असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्ही हे टाळले तर कदाचित तुमच्या दारापर्यंत आलेली संधी परत फिरू शकते. त्यामुळे यात कुचराई करू नका. दुसरा उपाय म्हणजे मंत्राची गुप्त शक्ती. दररोज रात्री शांत चित्ताने झोपण्यापूर्वी ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे मंत्र तुमच्या सभोवताली एक असे अभेद्य संरक्षण कवच तयार करतील जे तुम्हाला जगाच्या वाईट नजरेपासून वाचवेल आणि यशाला तुमच्याकडे खेचून आणेल. हे उपाय करताना मनात कोणतीही शंका किंवा प्रश्न ठेवू नका, तर पूर्ण श्रद्धेने आणि थोड्या आदरयुक्त भीतीने हे करा, कारण दैवी शक्तीचा अनादर करणे तुम्हाला महागात पडू शकते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे या शक्तींना शरण जाता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या इच्छेनुसार काम करू लागते. 20 एप्रिल नंतरची ही नवीन पहाट तुमच्यासाठी अफाट सुख समृद्धीची ठरो, हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना. वृषभ राशींच्या लोकांनो, आज मी जे काही तुम्हाला सांगितले आहे ती फक्त एक छोटीशी झलक आहे. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात आणखी कोणते चमत्कार घडणार आहेत याचे संकेत मी तुम्हाला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून देत राहील. जर तुम्हाला नशिबाची ही साथ हवी असेल आणि कोणतीही महत्त्वाची माहिती सुटायला नको असेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या घंटीच्या चिन्हावर नक्की क्लिक करा, जेणेकरून नशिबाचा प्रत्येक संदेश तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल.